नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या देशाच्या विकासाच्या आड येणाऱ्या अनेक गंभीर समस्या आजही टिकून आहेत. समजा जर पारंपरिक उपायांनी या समस्या सोडवल्या गेल्या असत्या तर त्या अजून शिल्लकच राहिल्या नसत्या. पण दिवसेंदिवस शिक्षणासारख्या गंभीर समस्या उग्र रूप धारण करत आहेत आणि मग त्यासाठी नवीन विचारांची, कल्पक अशा उपायांची, ज्याला आपण इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणतो, त्याची गरज आहे. सातत्याने हे इनोव्हेशन्स करून अशा गंभीर समस्या सोडवू शकणारी पिढी निर्माण करणं आणि त्यासाठी आवश्यक ती शिक्षण प्रणाली असणं ही आता काळाची गरज झालेली आहे. आपण असं म्हणतो की आजचं युग हे ज्ञानयुग आहे. मग या ज्ञानयुगातील मुलांना नेमकं कसं तयार करायचं बरं? कारण आपली आजची मुलं उद्या देशाचे सुजाण नागरिक असणार आहेत. मग या ज्ञानयुगातील शिक्षण नेमकं कसं असणार जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. आजचा आपला विषय आहे ज्ञानयुगातील शिक्षणाच्या नव्या वाटा आणि त्या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे विवेक सावंत यांना. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत. नमस्कार. सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हटलं तर तुम्ही जाहिरातींमध्ये, अनेक वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूज चॅनल्सवर, इतर वाहिन्यांवर जाहिरात पाहिलीच असेल MHCIT या कोर्सची. या कोर्सचे सर शिल्पकार आहेत. याशिवाय महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCLचे ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य करत आहेत. या MHCIT कोर्सद्वारे अनेक विद्यार्थ्यांनी हा कोर्स MHCIT या कोर्सचे सरांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. आपल्या या विषयासंदर्भात त्यांच्या अनुभवातून आपण बरंच काही जाणून घेणार आहोत. तुमचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पटकन पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा STD कोड फिरवायला विसरू नका. नेहमीप्रमाणे विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा म्हणजे आपला आवाज आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचू शकेल. विषय तुम्हाला कळलेला आहेच, त्यामुळे प्रश्न विषयाच्या अनुषंगाने नेमके आणि सलग विचारा म्हणजे आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. विषय आहे, लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात. विषय ज्ञानयुगातील शिक्षणाच्या नव्या वाटा आणि मार्गदर्शन करतायत विवेक सावंत. सर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. नमस्कार. सर असं आपण म्हणतो की ज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकावर आधारित नको तर एक व्यावहारिक ज्ञानाची जोड आली पाहिजे किंवा व्यवहार मुलांना कळलं पाहिजे. मग त्यांच्या इनोव्हेशन्सना किंवा नवीन कल्पनांना वाव दिला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी चौकस असलं पाहिजे. या सगळ्याचा नेमका अर्थ तुम्ही काय सांगाल? स्वप्ना, आपण माझी ओळख करून देताना ज्या MSCIT कोर्स विषयी म्हटलात तो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 95 लाख विद्यार्थ्यांनी आता केलेला आहे. आणि संगणक साक्षरता अभ्यासक्रम हा जगातला एक नावाजलेला अभ्यासक्रम म्हणून MSCIT आता सगळ्यांना माहीत आहे. आणि जे मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे ते खरं म्हणजे त्या अभ्यासक्रम राबवत असताना मला ज्या नवकल्पना निर्माण करता आल्या आणि प्रत्यक्ष राबवता आल्या त्याच्या अनुभवावरच मी तुमच्याशी बोलणार आहे. आज जो तुम्ही प्रश्न विचारलाय तो खूप महत्वाचा आहे की हे ज्ञानयुग जे आलेलं आहे हे ज्ञानयुग म्हणजे नक्की काय आहे आणि मग ह्याच्यामध्ये मुलांना आपण कसं नव्या पद्धतीने तयार करायचं आहे. तर पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की पूर्वी जुन्या काळामध्ये ज्यावेळेला मनुष्य हा कंदमुळं गोळा करत होता, फळं गोळा करत होता, तर त्याच्यानंतर स्त्रियांना प्रथम ॲग्रिकल्चरचा शोध लागला, शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. आणि गाई बैल पाळणं वगैरे अशा प्रकारचे जे पाळीव प्राणी त्यांची मदत घेणं हाही शोध स्त्रियांनीच लावला. त्यानंतर शेती प्रधान अशी व्यवस्था निर्माण झाली आणि सर्वसामान्य माणसांना हे लक्षात यायला लागले की आपल्या मुलांनी चांगली शेती केली पाहिजे. त्यानंतर उद्योग प्रधान व्यवस्था आली, औद्योगिक क्रांती झाली
आणि मग सगळ्यांचा ओढा हा उद्योगधंद्याकडे गेला. मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काम करणं असो, त्यातलं इंजिनिअरिंग असो किंवा त्यातलं व्यवस्थापन असो आणि त्याच्याशी संलग्न असलेले इतर सेवा क्षेत्र असो, ह्याच्यामध्ये आपल्या मुलांना चांगली संधी मिळाली पाहिजे असं पालकांना वाटू लागलं. आता त्यानंतर माहिती प्रधान संस्कृती आली. म्हणजे काय, तर माहितीवर चांगली तुम्ही प्रक्रिया केली तर तुमच्या कंपनीला जास्त फायदा होतो असा शोध लागला. त्याच्यामुळे कारखान्यामध्ये उत्पादन करणं आवश्यकच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त कारखान्यातल्या उत्पादनासंबंधी जी माहिती निर्माण होते त्याच्यावर प्रक्रिया करण्यामध्ये जास्त रोजगार निर्माण व्हायला लागले. कम्प्युटरचं जग आलं, कम्प्युटरचं युग आलं आणि मग माहिती प्रधान व्यवस्था ही जगामध्ये आली. म्हणजे शेती प्रधान व्यवस्था, उद्योग प्रधान व्यवस्था, माहिती प्रधान व्यवस्था आणि आता त्याच्या पुढची व्यवस्था येते ती म्हणजे ज्ञानप्रधान व्यवस्था. म्हणजे नुसती माहिती असून चालणार नाही, माहितीवर प्रक्रिया करून चालणार नाही, तर मूलभूत ज्ञान निर्माण करायचं आणि त्या ज्ञानाचा उपयोग केला असता संपत्तीची निर्मिती होते. त्या ज्ञानाचा उपयोग करून नव्या प्रकारची आपल्याला उत्तरं शोधता येतात. हे एक नवीनच युग तयार झालं. अगदी त्याचं साधं उदाहरण दैनंदिन जीवनातलं सांगायचं म्हणजे की समजा बाजी प्रभू देशपांड्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी तिकडे विशाळगडावर पोहोचल्यानंतर पन्हाळगडावर तुम्हाला तोफांचे आवाज ऐकू येतील. किती प्रचंड त्याच्यासाठी ऊर्जा लागली, जड पदार्थ लागले, तोफा तयार कराव्या लागल्या आणि त्याचे दारुगोळा, त्यासाठी जड पदार्थ, ऊर्जा, कष्ट, श्रम, पैसे आणि वेळ हे सगळं खर्च करून आम्ही शेवटी काय कळवलं तर महाराज पोहोचले. 350-400 वर्षापूर्वी ही गोष्ट ठीक होती. आज ज्ञानयुगामध्ये आपण काय करतो तर साधा मोबाईल फोनवर एक SMS पाठवतो किंवा व्हॉट्सअपवरून सांगतो. म्हणजे किती कमी जड पदार्थ, किती कमी ऊर्जा वापरतो. मग आपण असं का करू शकतो बरं? याचं कारण आपण नुसतं अणूंचं ज्ञान मिळवलं नाहीये, तर त्याच्यातल्या इलेक्ट्रॉन्सना सुद्धा खेळवण्याचं ज्ञान आपण मिळवलंय आणि म्हणून अतिशय कमी ऊर्जेमध्ये अतिशय कमी जड पदार्थ वापरून पण प्रचंड ज्ञान वापरून आपण एक मिस कॉलनी सुद्धा हे कळू शकतो की महाराज पोचले. आता हे जे जग आलंय ह्याच्यामुळे आपल्या मुलांना आता नवीन ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला विकसित करावं लागेल. जर तेच ज्ञान फक्त पाठांतर करून त्यांनी परीक्षेमध्ये तेच पुन्हा एकदा सांगितलं तर त्यांच्या भवितव्यामध्ये त्यांना रोजगार त्याच्यातून मिळणार नाहीये. याचं कारण तशा प्रकारचं काम करायला आता संगणक आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना स्वतःची सर्जनशीलता वापरणारं, नवीन प्रकारे विचार करणारं, नवनिर्मिती करणारं असं ज्ञान, असं शिक्षण आता आपल्याला द्यायला पाहिजे. ही खरं म्हणजे आता गरज आहे. याचं कारण ज्या तोचतोचपणा किंवा पुनरावृत्ती, साचेबंदपणा याच्यासाठी आता संगणक आहेत. मग मुलांना कोण काम देणार? अगदी. आणि म्हणून खरं म्हणजे एका नव्या अशा शिक्षणाच्या वाटा, ज्या नव्या प्रकारच्या शिक्षणाच्या वाटा आहेत त्या आपण चोखाळणं हे अतिशय आवश्यक झालेलं आहे. आता ज्ञानयुगात ह्या नवीन शिक्षणाच्या वाटा म्हणजे पुनरावृत्ती टाळून कुठेतरी नवीन कल्पनांना, मुलांच्या नवीन कल्पनांना, विचारांना वाव देणारं शिक्षण असणं ही आता गरज झालेली आहे असं तुम्ही म्हणालातच. पण आताही असं आहे, नकळत पालक तुलना करतात की अरे त्याचा मुलगा हुशार आणि माझ्या मुलानेही तसंच हुशार असलं पाहिजे वगैरे, किंवा त्याला एका पर्टिक्युलर मुलाला समजा एका विशिष्ट कोर्सला किंवा एका विशिष्ट क्षेत्राला प्रवेश मिळाला तर तो हुशार, अशी एक हुशारीची एक संकल्पना झालेली आहे. पण नेमकी हुशारी, मुलांची हुशारी आपण कशी पडताळून पाहावी किंवा मुलांची हुशारी म्हणजे नेमकं काय? हा जो हुशारी शब्द तुम्ही वापरला छान शब्द आहे खूप आणि ज्ञानयुगामध्ये त्याला खूपच अनन्यसाधारण असं महत्व आहे. हुशारी या शब्दाला मी वैज्ञानिक परिभाषेमध्ये बुद्धिमत्ता असं म्हणेन. तर खरं म्हणजे आता जी शाळा कॉलेजांमध्ये तपासली जाते ती एक विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता तपासली जाते. त्याच्यामध्ये जास्त वाव हा भाषिक बुद्धिमत्तेला असतो. म्हणजे त्या मुलाला विशिष्ट भाषा वापरून आपल्या दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात की नाही, भाषा या विषयाला खूप महत्व असतं. आणि दुसरी गोष्ट असते म्हणजे जर एखाद्याला चांगलं बोलता येत नसेल, चांगलं लिहिता येत नसेल तर मग तो कमी हुशार.
कमी बुद्धिमान असं आपण समजतो. आणि दुसरा जो भाग आहे जो शाळा कॉलेजांमध्ये साधारणपणे त्याला महत्व दिलं जातं तो म्हणजे तार्किक बुद्धिमत्ता, म्हणजे तर्क नीट बांधता येतो की नाही, आणि गणिती बुद्धिमत्ता. ह्याला दुसरं एक महत्व दिलं जातं. विज्ञान, गणित वगैरे असे जे विषय आहेत त्यांना अलीकडे खूप महत्व आलंय आणि त्याच्यामुळे तार्किक दृष्ट्या तो नीट विचार करतो की नाही आणि गणित त्याला सोडवता येतं की नाही ह्याला महत्व दिलं जातं. भाषिक आणि तार्किक ह्या दोन बुद्धिमत्तांच्या पलीकडे अनेक बुद्धिमत्ता आहेत. बरं. आणि त्यांना खरं म्हणजे वावच मिळत नाही. उदाहरणार्थ सांगीतिक बुद्धिमत्ता. आता हे तुमचं जे माध्यमांचं मोठं क्षेत्र आलेलं आहे ह्याच्यामध्ये त्यांना सांगीतिक बुद्धिमत्ता किती आहे ह्याच्यावरून सुद्धा त्यांना नवीन संधी करिअरच्या मिळणार आहेत. त्याचबरोबर शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता, म्हणजे शरीराच्या स्नायूंवर तुमचं नियंत्रण किती छान आहे. जर आपण बघितलं की सर्जन्स किंवा ॲथलीट्स किंवा डान्सर्स किंवा स्पोर्ट्समन, तर शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता ही त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिपोष झालेला असतो, पण शाळेमध्ये त्याला मार्क नसतात कारण कुठल्याच परीक्षेत त्याचा समावेश होत नाही. किंवा दुसरी बुद्धिमत्ता ज्याला आपण अवकाशीय बुद्धिमत्ता असं म्हणू, की ज्याच्यामध्ये नॅव्हिगेशन करता येणं, म्हणजे पुढे काय आहे त्याच्याविषयी आधी विचार करणं आणि मग तशा पद्धतीने आपल्या क्रिया करणं, म्हणजे वैमानिक हे जे करिअर आहे तर त्याच्यामध्ये याचा खूप मोठा समावेश आहे. दुसरी एक बुद्धिमत्ता आहे ती म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता. बरं. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स असं त्याला म्हणतात. जसे सालीम अलींकडे ती होती की किंवा आदिवासी मुलांकडे खूप मोठ्या प्रमाणात असते की त्यांना ती झाडं, पानं, फुलं बघितली, ती मुळं बघितली की त्यांना लगेच कळतं की याचे उपयोग काय आहेत. किंवा एखाद्या पक्ष्याचं नुसतं घरटं बघितलं तरी या पक्षाची संपूर्ण जी लाईफ सायकल आहे ती कशी असेल. त्या पक्षाचं अंड बघितलं तरी त्याविषयी भरपूर ज्ञान त्यांना निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निसर्ग नीट समजून घेणं, आणि त्याची बुद्धिमत्ता आपल्या प्रत्येक मुलाला दिलेली आहे. काहींमध्ये त्याचा खूप चांगला परिपोष असतो पण शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये त्याला वाव नसतो. किंवा दुसरी एक बुद्धिमत्ता आहे ती अशी आहे की ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्यांना समजून घेणं, म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. इतरांच्या भावभावना समजून घेणारे लोक पुढे लीडर्स होतात, पण हे आम्ही कुठे शाळेमध्ये तपासतो. ही पण एक प्रकारची बुद्धिमत्ता आहे. किंवा व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, म्हणजे स्वतः मी कोण आहे हे समजून घेणं. जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे प्रगती करतात त्यांच्याकडे ही या बुद्धिमत्तेचा प्रचंड परिपोष झालेला असतो. अशी कितीतरी करिअरची दालनं निर्माण होतात. प्रत्येक बुद्धिमत्तेला जर आपण वाव देऊ शकलो तर मग ज्ञानयुगामध्ये या निरनिराळ्या प्रकारच्या करिअर्समध्ये मुलांना प्रवेश करता येईल. तशा प्रकारच्या शिक्षणाच्या संधी मात्र त्यांना मिळायला पाहिजे. त्या शिक्षणाच्या संधी नेमक्या कशा उपलब्ध होतील आणि या मुलांना, त्या मुलांच्या बुद्धीला, बुद्धिमत्तेला वाव कसा देता येतील हे तुमच्याकडून मी जाणून घेणारच आहे. पण प्रेक्षकांचा पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सारिका कुकडे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार मॅडम, बोला. हा, माझा सरांशी असा प्रश्न आहे की हा, प्रश्न विचारा. हा, प्रश्न असा आहे की महाराष्ट्र स्टेट असं MSCIT जे आहे तर तसा नॅशनलाइज कोर्स आहे का कुठला? धन्यवाद मॅडम. महाराष्ट्रामध्ये MSCIT हा कोर्स आहे, पण नॅशनल लेवलला असा काही कुठला कोर्स नाहीये. मला वाटतं कळलं असेल. MSCIT हाच कोर्स केल्यानंतर एक बेसिक नॉलेज जे आहे ते मुलांना मिळू शकतं संगणकाच्या साक्षरतेबद्दल. हो हो. सर, तुम्ही बुद्धिमत्तेबद्दल बोलत होतात की 4 प्रकारच्या बुद्धिमत्ता तुम्ही सांगितलं होतं आणि त्या दृष्टीने करिअरच्या वाटा मुलांना उपलब्ध होऊ शकतात. सर, काय सांगाल? तर बुद्धिमत्ता कशी विकसित करायची असा तुमचा प्रश्न होता. त्याचं अगदी साधं सूत्र आहे, यूज इट ऑर लूज इट. म्हणजे त्या बुद्धिमत्तांचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी किती मिळते, त्यांना वाव किती मिळतो, त्यांना स्वातंत्र्य किती मिळतं, ह्याच्यावर त्या बुद्धिमत्ता विकसित होणार की नाही हे अवलंबून राहतं. जर फक्त आम्ही पुस्तकातून वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायला शिकवलं आणि जर फक्त काही गणित सोडवणं, विज्ञानाच्या संकल्पना सोडवणं एवढंच शिकवलं तर मग बाकीच्या बुद्धिमत्तांना वावच मिळत नाही शाळांमध्ये. आणि त्यामुळे तशा प्रकारच्या बुद्धिमत्तांचा परिपोष ज्या मुलांमध्ये चांगला झालेला असतो
किंवा त्यांच्यामध्ये त्या उपजत असतात त्यांना आपण कमी बुद्धिमान असं समजतो आणि त्यांना आपण त्याच्यामुळे ते जीवनात पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला नाट्याभिनय अतिशय चांगला करता येत असेल किंवा एखादा चांगला खेळाडू असेल किंवा एखाद्याला निसर्गाची चांगली जाण असेल किंवा एखाद्याला इतरांच्या भावभावना नीट समजून घेता येतील, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आमच्याकडे वेगळ्या पद्धतीची परीक्षा असायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा एक प्रकारचा आत्मविश्वास त्याच्यामुळे निर्माण होईल. कारण समाजाला या सगळ्याच बुद्धिमत्तांची गरज आहे. अगदी. शिक्षणामुळे मुलांचा आत्मविश्वास जागृत होणं हे जास्त गरजेचं आहे, नाही का? पुढला फोन आलेला आहे. शेखर छत्रे आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार सर, बोला. नमस्कार. मी शेखर छत्रे बोलतोय काळाचौकीवरून. तर मला असं विचारायचं की अनेक यशस्वी जे व्यक्ती आहेत त्यांनी खूप यश मिळवलंय जीवनामध्ये, ते शालेय जीवनात अपयशी ठरलेले होते आणि त्यांनी यश मिळवलेलं असं बरीच उदाहरणं आहेत. तर आपण असं म्हणू शकतो का की जिथे आवड आहे तिथे त्याला सक्सेस मिळतं, मग ती त्याची बुद्धिमत्ता आहे. आणि बुद्धिमत्ता सरकारी सेवेमध्ये वगैरे काय असतं की एखादा केमिकल इंजिनियर आहे, त्याला कारकुनाचं काम करावं लागतं, त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता पूर्णपणे वापरली जात नाही. तर अशा वेळेला काही सरकारने सुद्धा या बाबतीत काहीतरी विचार करावा आणि खासगी सेवेमध्ये असा विचार केला जातो का? धन्यवाद. हा प्रश्न खूप चांगला आहे. खरं म्हणजे आपल्या मुलांकडे बघत असताना आपण 3 गोष्टी बघितल्या पाहिजे. एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख केलात की आवडी, की मला काय आवडतं याचा खूप नीट विचार, आपल्या मुलांना नक्की काय आवडतं. आणि हे आवडणं जे आहे ते काही असं कोणाला ताटामध्ये वाढून कोणी देत नाही की मुला अरे मुला तुला हे आवडतं, हे तुला हे आवडतं. त्या मुलाला अनेक ठिकाणी आपल्याला एक्सपोजर द्यायला पाहिजे, मग त्याला कळतं की अरे हे मला आवडतं. जर त्याला एक्सपोजरच दिलं नाही तर घरातच बसून ठेवलं किंवा शाळेमध्ये एक समान असा अभ्यासक्रम दिला, सगळ्यांना सेम अभ्यासक्रम, तो समान वयात समान वेळात समान पद्धतीने समान मूल्यमापनाने शिकायचा असं जर सांगितलं आणि त्याला इकडे तिकडे जर बघूच दिलं नाही तर मग त्याला कळणार कसं की त्याला काय आवडतं. दुसरी गोष्ट जी आहे ज्याचाही तुम्ही उल्लेख केला ती अशी आहे की त्याला काय जमतं. नुसतं आवडून उपयोग नाही, तर ते जमायला पाहिजे. तर मग जमण्यासाठी सुद्धा असं उपजत काही जमत नसतं मुलांना. जसं चालणं सुद्धा त्यांना धडपड करून शिकावं लागतं, बोलणं सुद्धा धडपड करून शिकावं लागतं, तसं प्रत्येक गोष्ट धडपड करून शिकावी लागते. त्यावेळेला किती चांगलं वातावरण आपण मुलांच्या भोवती निर्माण करतो ह्याला खूप महत्व आहे. त्यांना प्रोत्साहन देतो की नाही, त्यांच्या भोवती वाव इफेक्ट निर्माण करतो की नाही, आणि तुला हे नक्की जमेल, तू जसं चालताना धडपडत होतास तसंच हेही करताना धडपडतोयस, काही हरकत नाही, अपयशी यशाची पहिली पायरी आहे, तू प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारचा विश्वास हा पालक देतात का, मग त्याच्याने त्यांना जमू लागतं. मग आता जे आवडतंय आणि ते जमतंय त्याची आता समाजाला गरज आहे का, हाही तिसरा महत्वाचा प्रश्न आहे. मग त्याची समाजाला जर गरज असेल तर ह्या 3 गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात, ज्या माणसांच्या जीवनामध्ये त्या एकत्र येतात ते यशस्वी होतात. त्यांना शाळेमध्ये किती मार्क मिळाले होते ह्याचा काही संबंध नाही. ज्याचा तुम्ही उल्लेख केला की शाळेत त्यांची प्रगती एवढी नव्हती पण पुढे ते यशस्वी झाले. का झाले, तर त्यांना नक्की काय आवडतंय, त्यांना काय जमतंय आणि समाजाला पण त्याची गरज आहे. या 3 गोष्टींचा अतिशय सुरेख मेळ ह्या लोकांच्या जीवनामध्ये घातला जातो. सचिन तेंडुलकरांचं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की लहानपणापासून क्रिकेटची आवड, मग तळमळीने त्याचा रियाज, त्याचा सराव न कंटाळता तासन तास त्याचा लहानपणापासून सराव करणं, आणि क्रिकेटची तर समाजाला खूपच भुरळ आहे. या 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्र आल्या त्यावेळेला औपचारिक पदवी न घेतलेला हा युवक भारतरत्न झालेला आपण बघतो. म्हणजे यापेक्षा अजून यशस्वी असं काय व्हायचं असतं. तर ह्या गोष्टींमुळे मुलांना आपण त्यांना काय आवडतंय त्या गोष्टी करायला, त्या शोधून काढायला, माझा शोध, मला काय आवडतं त्याचा माझा शोध करायला जी कुठली व्यवस्था देते तिला शाळा म्हटलं पाहिजे. मला जे जमतंय ते करायला देणारी व्यवस्था म्हणजे शाळा म्हटलं पाहिजे. आणि मग तिने मला समाजाशी पण भिडायला दिले पाहिजे. ह्या तिन्हीचा योग आला की मग माझं करिअर घडणार आहे, मग मी यशस्वी होणार आहे, मग मी आनंदी पण होणार आहे. मग कोणीतरी केमिकल इंजिनियर आहे पण तो कारकुनाचं काम करतोय अशी अवस्था येणार नाही, कारण त्यातून तो दुःखी होतो.
त्याला स्वतःचा शोध घेता येत नाही. शिक्षणातून एक आनंद आणि मग करिअरमधून मिळणारं जे समाधान आहे, ज्ञानयुगातील शिक्षणाच्या नव्या वाटा या विषयावर आपण आज चर्चा करतोय. सर, तुम्ही म्हणालात की ज्ञानातून किंवा शिक्षणातून मुलांना आनंद मिळवून देणारी संस्था म्हणजे शाळा, असं तुम्ही आता म्हणालात. पण नेमकं हे ज्ञानयुगातील शिक्षण नेमकं कसं असावं? माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याचा मला शोध घेऊ देणारी जी व्यवस्था आहे तिला मी शाळा असं म्हणेन. सध्याच्या शाळेत तसं होतं की नाही हा वेगळा प्रश्न आहे. तर कसं झालं पाहिजे त्याविषयी आपण बोलतोय. तर एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की उद्योग प्रधान व्यवस्था ज्या वेळेला जगामध्ये होती, म्हणजे फॅक्टरीजला महत्व होतं, तर सर्व प्रकारच्या नोकऱ्या ह्या फॅक्टरीजच्या भोवती होत्या. म्हणजे मग त्याच्यात कामगार होणं असो, इंजिनियर असो, व्यवस्थापन असो, सेवा क्षेत्र असो, तर त्याच्यामध्ये ठराविक नियमबद्ध अशा प्रकारचं काम करणं अपेक्षित होतं की त्या कन्व्हेअर बेल्टवर उभं राहायचं आणि नेमून दिलेलं काम व्यवस्थित करायचं आणि ते काम व्यवस्थित ठराविक वेळेमध्ये करायचं. आता ह्या प्रकारे ज्यावेळेला समाजाची गरज होती त्यावेळेला शाळांनी काय केलं की ठराविक अभ्यासक्रम म्हणजे अपेक्षित प्रश्न हे अपेक्षित वेळात त्याची अपेक्षित उत्तरं दिली असता अपेक्षित गुण मिळतील अशा प्रकारची एक मूल्य व्यवस्था ही शाळांनी निर्माण केली. आणि त्याच्यामुळे घोकमपट्टी, पोपटपंची ह्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. याच्याबद्दल शाळांना दोष देण्याचं कारण नाही, कारण समाजाला सुद्धा तशीच उत्पादन पद्धती अपेक्षित होती. त्याच्यात काही थोडे लोक सर्जनशील काम करायचे आणि बहुसंख्य माणसं ही कामगारांचं काम करायची. त्यावेळेला दुसरी एक व्यवस्था होती ती म्हणजे क्लर्क्स, कारकुनी व्यवस्था, की ज्याच्यामध्ये माहितीवर आधारित जे प्रक्रिया करण्याचं काम आहे ते हाताने कारकुनांना आकडेमोड करून किंवा पत्र लिहून ती करावी लागायची. आता या दोन्ही प्रकारची कामं ही जास्त मोठ्या प्रमाणात स्वयंचलित यंत्रणा करतात. म्हणजे माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम कम्प्युटर्स करतात आणि कारखान्यामध्ये ऑटोमेशनचं काम रोबोट्स करतात. आता असं झाल्यानंतर मग आपल्या मुलांना नोकऱ्या कशा मिळणार याचा आपण खूप गंभीरपणे विचार केला पाहिजे. मग ज्ञानयुगामध्ये जर आपल्या मुलाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल व्हायचं असेल तर ज्ञानयुगामध्ये कशाची गरज आहे त्या गोष्टींवर भर शाळेमध्ये आता दिला पाहिजे. म्हणून ज्ञानयुगातलं शिक्षण कसं असलं पाहिजे तर त्या विद्यार्थ्याकडे जी स्वतंत्र विचारशक्ती आहे, स्वतंत्र अभिव्यक्ती आहे, तो विचार करू शकतो आणि तो व्यक्तही करू शकतो. त्याचप्रमाणे तो नवे शोध लावू शकतो. कारण नव्या ज्ञानाच्या निर्मितीला आता संपत्तीचं महत्व आहे. म्हणजे नवीन ज्ञान, नवीन ज्याला कर्मशील ज्ञान आपण म्हणतो की ज्याचा उपयोग करून समाजाचे प्रश्न सुटतात, हेच जणू काही आता संपत्ती आहे. म्हणजे आता निरनिराळे जे मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या उद्योगधंदे आहेत त्यांचं बाजार मूल्य कशाने ठरवलं जातं तर त्यांच्याकडे जमीन जुमला किती आहे, त्यांच्याकडे मालमत्ता किती आहे, त्यांच्या बँकेत किती पैसे आहेत याच्याने नाही ठरवलं जात. तर त्यांच्याकडे बौद्धिक संपदा किती आहे, त्यांच्याकडे पेटंट्स किती आहेत, त्यांच्याकडे ट्रेडमार्क्स किती आहेत, त्यांच्याकडे कॉपीराइट्स किती आहेत आणि त्याच्यावर त्यांना किती रॉयल्टी मिळते आहे, ह्याच्यावरून त्यांचं बाजार मूल्य आता ठरवलं जातं. पूर्वीचा काळ आता बदललेला आहे. आणि त्याच्यामुळे मग आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवत असताना ते नवीन ज्ञानाची निर्मिती करू शकतात का? मग नवीन ज्ञानाची निर्मिती करायला शिकवणं हे लहानपणापासून त्याला तसा वाव दिला गेला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ सर, मी थोडंसं तुम्हाला थांबवते, तुमच्याकडून उदाहरणं जाणून घ्यायचीच आहेत, पण फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रेणुका आपल्याशी बोलतायत टिटवाळ्याहून. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला. हा, माझा प्रश्न आहे सरांना की माझा मुलगा 7 वर्षाचा आहे, त्याला चित्रे काढायची फार आवड आहे, पण त्याला ते हवं तसं काढता येत नाही आणि मग तो नाराज होतो, मला जमत नाही, मला जमत नाही. मग त्याला मार्गदर्शन कसं करावं, काय ड्रॉइंग क्लास वगैरे लावावेत का, हा प्रश्न आहे माझा. खूप छान प्रश्न आहे हा तुमचा. खरं म्हणजे तुमचा मुलगा जर तुम्ही त्याच्याकडे नीट बघितलं तर तो लहान होता त्यावेळेला चालायला ज्यावेळी शिकला त्यावेळेला खरं म्हणजे त्याला चालता नीट येतच नव्हतं.
तो ज्या वेळेला बोलायला शिकला त्यावेळी त्याला बोलता नीट येतच नव्हतं. तो धडपडत धडपडत घरातल्या सगळ्या वस्तूंचा आधार घेत चालायला शिकत होता. त्याचप्रमाणे बोबडं बोलून बोलून तो बोलायला शिकत होता. तसंच आता तो चित्र काढताना धडपडतोय. त्याला त्याची आवड आहे, हा शोध तुम्ही लावलाय, हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे त्याला मी असं म्हणेन की प्रथम त्याला प्रयत्न करू द्या. त्याला जसं चित्र काढायचं, कारण तुमच्या डोक्यातलं चित्र हे त्याच्या डोक्यातल्या चित्रापेक्षा अगदी भिन्न आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ज्याला चित्र म्हणतात, तुम्ही ज्याला चित्र म्हणतात, त्याचं कारण तुम्ही खूप कंडिशन झालेला चित्र म्हणजे काय ह्या गोष्टीविषयी. आणि मुलांच्या ज्या विचार पद्धती असते ती मोठ्या माणसांपेक्षा पूर्णपणे भिन्न असते, असं पियाजेने फार मोठा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात ज्याला चित्र म्हणून म्हणतात ते तो काढतो आहे हे आपण प्रथम लक्षात घ्या. त्याच्याबद्दल संवेदनाशील राहा. दुसरी गोष्ट म्हणजे हळूहळू तो तुमचं कॉपी करून काढणार आहे हेही लक्षात घ्या. म्हणजे इमिटेशन. त्याला प्रथम तुम्ही चांगलं चित्र म्हणजे काय हे दाखवायला सुरुवात करा. मग तो थोडंसं तसं चित्र काढायला लागेल. जसं आपण चांगलं बोलणं म्हणजे काय, आई जर चांगलं बोलत असेल, स्पष्ट उच्चार करत असेल, शुद्ध बोलत असेल, तर मुलंही स्पष्ट उच्चार करायला लवकर शिकतात किंवा शुद्ध बोलतात. तसंच त्याला चांगली चित्र काय आहेत ती त्याच्यासमोर ठेवून द्या आणि त्याला चांगलं चित्र हे प्रथम त्याला कॉपी करायला शिकवा. मग कॉपी केल्यानंतर त्या चित्रामध्ये थोडेसे बदल कसे करायचे, फ्रॉम इमिटेशन टू इम्युलेशन, म्हणजे अनुकरणाकडून अनुसरणाकडे त्याला न्यायला सुरुवात करायची. छोटे छोटे बदल सुचवायचे आणि मग तसं करत 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 एक दिवशी फ्रॉम इमिटेशन टू इनोव्हेशन, म्हणजे तो स्वतःची रचना करू लागेल, स्वतःच्या पद्धतीने करू लागेल. जसं त्याला तुम्ही बोलताना शिकवलं की आता आ म्हण, बाबा म्हण, मामा म्हण, असं, तर त्याच्याप्रमाणे तो म्हणत गेला. मग त्याच्यातले थोडेसे बदल तो करत गेला आणि मग स्वतःची वाक्य आता तो बोलतो. तसंच चित्रकलेच्या बद्दल त्याचं होणार आहे. आणि प्रत्येक ज्ञानरचनेबद्दल असंच होतं. सगळी मुलं स्वतःची ज्ञानरचना स्वतः करत असतात. आपण फक्त त्यांना आवश्यक असं पर्यावरण त्यांच्या भोवती निर्माण करायचं असतं, परिस्थिती निर्माण करायची असते. आपण त्यांच्यासाठी चित्र काढत नसतो, चित्र तेच काढणार असतात. फक्त चांगली चित्र कशी काढायची याच्या संबंधी अवतीभोवतीची परिस्थिती ही जास्त अनुकूल करणं आपल्या हातात असतं. आणि त्याच्यासाठी त्यांच्या भोवती वाव इफेक्ट, त्याचं सातत्याने कौतुक करणं की अरे वा किती छान चित्र काढलंस तू, प्रोत्साहन देणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि तसं करता करता तो चित्रकार होणार. प्रत्येक क्षेत्रातली प्रक्रिया अशीच आहे. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. संजय तासगावकर आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार सर, बोला. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की हा जरी विषय तुमचा किती इंटरेस्टिंग असला, किती चांगला असला, तरी काही गोष्टी मुलांना या कंपल्सरी कराव्याच लागतात. उदाहरणार्थ आज मॅट्रिकला तुम्हाला इंग्लिश, गणित, सायन्स कंपल्सरी आहे. रवींद्रनाथांची जी शांतिनिकेतनची कल्पना होती तशा आपल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये ती राबवली जात नाही. तर असे जर काही बदल 7वी नंतर शाळांनी किंवा शैक्षणिक संस्थांनी हुडकले तर त्याच्यामधनं बरेचसे चांगले कलाकार, चांगले शास्त्रज्ञ किंवा चांगले इतर ज्यांना ज्या क्षेत्रात काम करायचंय अशी माणसं तयार होऊ शकतात. तर याच्यासाठी काही शिक्षण क्षेत्रात बदल किंवा प्राथमिक शिक्षण जी पद्धती आहे याच्यामध्ये बदल होणं हे अपेक्षित आहे. तर असं होऊ शकतं का? आणि असं जर होत नसेल तर आपल्याकडे उदाहरण आहे की गदी माडगूळकर हे 7वी होते परंतु त्यांची पुस्तकं MA ला होती, पण त्यांना सुद्धा शेवटी या सगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं आयुष्यामध्ये. तर याच्यामध्ये काही जर आमूलाग्र बदल झाले तर कदाचित चांगले कलाकार, चांगले नागरिक घडू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद. आपल्या दोघांनाही शुभ दिवस, शुभकामना. धन्यवाद संजयजी. तुमचा जो प्रश्न आहे तो अतिशय चांगला आहे आणि त्याबद्दल एक तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की भारत सरकारने 2005 साली एक यशपाल कमिटीची स्थापना केली आणि त्यांनी नॅशनल एज्युकेशन फ्रेमवर्क 2005, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 म्हणून एक आराखडा आपल्या देशापुढे दिला. त्याच्यातून आपल्या देशांनी धोरणात्मक पातळीवर ज्ञानरचनावाद ही शिक्षण पद्धती स्वीकारली. ती शिक्षण पद्धती काय आहे तर वर्तनवादाच्या ऐवजी ज्ञानरचनावाद. वर्तनवाद काय सांगतो की
तुम्ही एक बाह्य संवेदना दिली आणि जर तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर मग तो मुलगा शिकला असं म्हणतात. म्हणजे जसं आपण कुत्र्यांना किंवा कबुतरांना शिकवतो तशाच पद्धतीने माणसाच्या मुलांना शिकवता येईल असं वाटत होतं. त्याच्यावर खूप प्रयोगही झाले की एखाद्या कुत्र्याला समजा आपण पोळी दाखवली तर त्याला लाळ येते त्याच्या तोंडाला. मग पोळीबरोबर जर आपण बेल वाजवत गेलो तर सुद्धा लाळ येते. पण नंतर नुसती बेल वाजवली आणि पोळी दाखवली नाही तरी सुद्धा लाळ येते. म्हणजे कुत्रा शिकला असं समजलं जातं. तर बराच काळ माणसांच्या म्हणजे उद्योगप्रधान सभ्यता ज्या वेळेला होती त्यावेळेला अशाच प्रकारचा एक भ्रम शिक्षणामध्ये निर्माण झाला की बाह्य संवेदना म्हणजे आता शिक्षकांनी काहीतरी शिकवलं की ते पाढे तसेच्या तसे म्हणून दाखवले तर तो मुलगा शिकला, किंवा ते व्याकरण तसंच्या तसं त्यांनी करून दाखवलं तर तो मुलगा शिकला, किंवा ती उदाहरणं तशीच्या तशी गणितातली करून दाखवली की तो मुलगा शिकला. याचं कारण वर्तनवादाचा प्रचंड प्रभाव आपल्या शिक्षण विचारावर होता. 2005 साली जे संबंध 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे संशोधन झालं माणसाच्या मेंदूवर, मूल कसं शिकतं याच्यावर, स्वतःची ज्ञानरचना मुलं स्वतः तयार करतात, मुलं स्वतःचा करिक्युलम स्वतः तयार करतात, म्हणूनच तर ती चालायला शिकतात, बोलायला शिकतात, स्वतःची वाक्यरचना करायला शिकतात. त्याचा कुठलाही अभ्यासक्रम निश्चित केलेला नसतो, त्याच्या परीक्षा नसतात, चालण्याची आज पहिली परीक्षा, चालण्याची दुसरी परीक्षा, असं काहीही नसतं तरी जगातली मुलं चालायला शिकतात, बोलायला शिकतात. हे कसं करतात याविषयी मूलभूत संशोधन झालं. आणि मग ज्ञानरचनावाद, वर्तनवादाच्या ऐवजी ज्ञानरचनावाद हा आपल्या शासनाने धोरणात्मक पातळीवर स्वीकारला. आज आपल्या शाळांमध्ये शिक्षकांचं पण प्रशिक्षण त्याच्याविषयी चालू आहे. आता शिक्षकांनी ज्ञानरचनावाद मनापासून शाळेच्या वर्गखोलीमध्ये प्रत्यक्षात आणणं हे आता आपल्याला अपेक्षित आहे. मग तुम्हाला हवेत, तुम्ही जे आता सांगत होतात ते जे बदल आहेत ते घडायला सुरुवात होईल. उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय कंपल्सरीली शिकावेच लागतात. हे विषय जरी शिकावे लागत असतील तरी हे विषय रचनावादी पद्धतीने शिकता येतात ह्याला जास्त महत्व आहे. उदाहरणार्थ 4+5 बरोबर किती असा जर साधा गणितातला प्रश्न विचारला तर आपण उत्तर देतो 9. पण मुलांना विचारलं की याची इतर काही उत्तरं संभवतात का, तर मुलं अनेक उत्तरं देऊ शकतात. उदाहरणार्थ 4+5 बरोबर 6+3 हे सुद्धा एक उत्तर येऊ शकतं, किंवा 4+5 बरोबर 3चा वर्ग हे सुद्धा एक उत्तर येऊ शकतं, किंवा 4+5 बरोबर 5+4 असा अतिशय महत्वाचा गणिती सिद्धांत एखादं लहान मूल मांडू शकतं. मग त्यांना तुम्ही तशा पद्धतीने गणित शिकवणार की नाही, तशा पद्धतीने भाषा शिकवणार की नाही, तशा पद्धतीने विज्ञान शिकवणार की नाही, ह्याला महत्व असतं. आणि त्याला ज्ञानरचनावादी शिक्षण असं म्हणतात की ज्याच्यातून नवोन्मेष करायला मुलं शिकतात. त्यांना लक्षात येतं की पुस्तकात जरी 4+5 बरोबर 9 दिलेलं असलं तरी मी अनेक पद्धतीने त्याची निरनिराळी उत्तरं शोधून काढू शकतो. आणि म्हणून लहानपणापासून अशा पद्धतीने विचार करायला प्रवृत्त झाले की मग नवीन ज्ञान निर्माण करणारी पिढी निर्माण होते. महत्वाची गोष्ट जी आहे याच्या संदर्भात ती अशी आहे की आपल्याला एका आर्थिक बाजूचा विचार खूप महत्वाचा ठरतो या क्षेत्रामध्ये. कारण ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण होते आणि आपल्या मुलांचं भवितव्य त्या अर्थव्यवस्थेमध्ये सुरक्षित करणं आपलं कर्तव्य आहे, या पिढीचं कर्तव्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही अमेरिकेच्या जर अर्थव्यवस्थेकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा 35% वाटा हा बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या रॉयल्टीमधून त्यांना मिळतो. म्हणजे काय, तर तुम्ही हा एक मोबाईल फोन वापरता. हा मोबाईल फोन ज्यावेळी तुम्ही वापरता तर त्याच्यामध्ये इतक्या निरनिराळ्या संशोधकांनी केलेलं संशोधन साठवलेलं आहे. मग ते हार्डवेअरमध्ये असो, फर्मवेअरमध्ये असो, सॉफ्टवेअरमध्ये असो, त्याच्या युजर एक्सपिरियन्समध्ये असो, नुसता हा जो व्हाईट LED लागतो, ऑर्गॅनिक LED, तो असो, कितीतरी हजारो संशोधकांची संशोधनं एकत्र येऊन हा मोबाईल फोन तयार झाला. त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेला तो विकत घ्यायला बाजारामध्ये जाता त्यावेळी किती किलोग्रॅमचा आहे याच्याने तुम्ही विकत घेत नाहीत. तर त्याच्यात फीचर्स किती आहेत, त्याच्यात फंक्शनॅलिटीज किती आहेत, ह्याच्यावर तुम्ही त्याचं किंमत देता. म्हणजे काय, तर ह्याच्यात किती बौद्धिक स्वामित्व हक्क याच्यातून तुम्ही त्यांना रॉयल्टी देणार आहात. तुम्ही ज्यावेळी दुकानामध्ये एक किंमत याची मोजता त्यावेळी जगातल्या हजारो संशोधकांना याची छोटी रॉयल्टी मिळत जाते आणि त्याची एक अर्थव्यवस्था निर्माण झाली.
अमेरिकेमधले जवळजवळ 4 कोटी लोक हे बौद्धिक स्वामित्व हक्क निर्माण करणं, बौद्धिक संपदा निर्माण करणं आणि तिचं वितरण करणं ह्या क्षेत्रात आहेत. 28% रोजगार हे या क्षेत्रात आहेत की ते लोक कुठलीही शेती करत नाहीत, कुठल्याही कारखान्यामध्ये उत्पादन करत नाहीत, कुठल्याही सेवा क्षेत्रामध्ये सेवा देत नाहीत आणि तरीही त्यांना पैसे मिळतात. कारण काय तर एक नवीन ज्ञान निर्माण करतात आणि त्या नवीन ज्ञानाचं वितरण होतं आणि ते नवीन ज्ञान अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला मिळतं. तुम्ही आज जे साधं सोनोग्राफी काढायला जाता किंवा MRI काढता किंवा एखादी गोळी घेता औषधाची, त्या गोळीचं वजन किती आहे त्याच्याने तुम्ही त्याची किंमत देत नाही. त्याच्यातली बौद्धिक संपदा किती आहे, त्याच्या रॉयल्टीज किती द्याव्या लागतात त्याच्याने ते ठरतं. त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण होणार आहे हळूहळू की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या निरनिराळ्या गोष्टी किंवा वस्तू विकत घ्याल किंवा सेवा घ्याल त्या प्रत्येकाच्या मागे कोणाची तरी बौद्धिक संपदा असेल, कोणाचे तरी बौद्धिक स्वामित्व हक्क असतील, मग ते ट्रेडमार्कच्या स्वरूपात असतील, कॉपीराईटच्या स्वरूपात असतील, पेटंटच्या स्वरूपात असतील आणि त्यांना तुम्ही थेट किंवा इनडायरेक्टली, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्ही त्याची रॉयल्टी, त्याचं मानधन देत असाल आणि मग त्याच्यावर आधारित एक मोठी अर्थव्यवस्था जगामध्ये आता निर्माण होते. ही का होते तर नवोन्मेष करतायत लोक, जुन्याच प्रश्नांना नवीन उत्तर शोधतायत आणि नव्या काहीतरी अशा गोष्टी आणतात की ज्याची तुम्हाला आता गरज आहे की नाही माहिती नव्हतं, पण आता त्याची गरज निर्माण होते. म्हणजे उदाहरणार्थ आपण सगळे मोबाईल फोन शिवाय जगत होतो, परंतु आता आपल्याला मोबाईल फोन शिवाय जगता येत नाही. ही एक नवीनच गरज त्या लोकांनी निर्माण केली. आपल्या मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे आणि त्यानुसार ट्रेंड बदलत चाललेले आहेत. या ट्रेंड विषयी आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानयुगात आणखी काय काय आवश्यक आहे हेही जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही म्हणालात की एक बौद्धिक संपदा किंवा बौद्धिक ज्ञानाला वाव देणारं शिक्षण करणं आणि ती जी ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था आहे त्यासाठी आपल्या मुलांना तयार करणं हे म्हणजे ज्ञानयुगातलं शिक्षण आहे. अमेरिकेमध्ये तसे प्रयत्नही होत आहेत. आपल्या देशाची नक्की परिस्थिती काय आहे? आपल्या देशातली परिस्थिती जी आहे ती मगाशी मी म्हणालो तसं की अजूनही आपण ज्ञानरचनावादी शिक्षण हे प्रत्यक्षात आणण्यामध्ये तितकेसे यशस्वी झालेले नाहीयेत. आपण जर आपल्या ग्रामीण भागातली जर गोष्ट बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की लिखित मजकूर वाचायला मिळण्याची संधी सुद्धा इतकी कमी आहे की आपल्या अनेक संशोधकांनी दाखवून दिलंय की त्यांना ग्रामपंचायतीचं जी पाटी असते ती, नंतर शाळेचा जो नामफलक असतो तो, हिवतापाच्या वगैरे सगळ्या अशा प्रकारच्या रोगांविषयी ज्या आरोग्य खात्याने भिंतीवर रंगवलेल्या ज्या गोष्टी असतात, सूचना असतात त्या, किंवा एखादा जर मध्ये निवडणूक वगैरे आली तर त्याची अमुकला मतं द्या, तमुकला मतं द्या, ह्याशिवाय लिखित मजकुराची मुळी मुलांची भेटच घडत नाही. त्याच्यामुळे अनेक प्रकारची पुस्तकं वाचणं, त्या पुस्तकांची निवड करणं, आपल्या निवडीच्या स्वातंत्र्याचा विकास करणं, ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रामीण भागात मुलांना मिळतच नाहीत. म्हणजे प्रत्येक ज्ञानयुगामध्ये जर आपल्याला झेप घ्यायची असेल भारताला तर प्रत्येक गावामध्ये एक चांगलं ग्रंथालय असण्याची गरज आहे. मग तसं ग्रंथालय त्यांना टॅबलेटच्या स्वरूपात एक 3-350 पुस्तकं टॅबलेटवर टाकून जरी मुलांना दिली, समजा आपल्याला कागदांचं आणि प्रिंटिंगचं आणि सगळ्या ट्रान्सपोर्टेशन त्याचं व्यवस्थापन जमत नाही असं झालं तर मग आपण शासनातर्फे निदान प्रत्येक मुलाला त्याचं ग्रंथालय, हे ई ग्रंथालय हे एका टॅबलेटवर दिलं आणि सचित्र अशी छान पुस्तकं, बोलणारी पुस्तकं, त्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी असणं आणि मग त्याच्यातून त्याला मध्ये व्हिडिओ एक्सपिरियन्स घेता येणं, ऑडिओ एक्सपिरियन्स घेता येणं, अशा प्रकारची माझं एक 400-500 पुस्तकांचं ग्रंथालय. आणि मग ती पुस्तकं मी वाचून झाल्यानंतर मला दुसरी पुस्तकं डाउनलोड करता येतात. म्हणजे एक प्रत्येक आता नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क नावाचा एक मोठा प्रकल्प डिजिटल इंडिया खाली येतोय. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यू विल बी हॅव्हिंग, म्हणजे तुम्हाला काही गिगाबिट्समध्ये बँडविड्थ येणार आहे. ऑप्टिकल फायबर प्रत्येक गावाला आता पुरवण्याची योजना शासनाची आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाच्या हातामध्ये जर एक छोटासा टॅबलेट आला आणि 400-500 पुस्तकं आली, ती वाचनाची गोडी निर्माण झाली, तर मग खऱ्या अर्थाने त्या मुलांना आपण ज्ञानयुगामध्ये घेऊन जातोय असं म्हणता येईल. मग त्याच्यातून त्यांना प्रत्यक्ष कृतीचं स्वातंत्र्य मिळालं तर मग हे म्हणता येईल. पण आजची परिस्थिती जी आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय चिंतनीय आहे की विद्यार्थ्यांना वाचायला मुळी पुस्तकच नाही आहेत.
त्यांना वाचायला पुस्तकी पाठ्यपुस्तकं फक्त आहेत, पण त्यांना निवडीचं स्वातंत्र्य ज्याच्याने विकसित होईल अशी पुस्तकं समोर असणं ही पहिली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे मग त्यांना जी परीक्षा पद्धती आहे ती परीक्षा पद्धती सुद्धा एकतर खरं म्हणजे सगळ्यांना समान अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. मुलांच्या क्षमता भिन्न आहेत, त्यांच्या बुद्धिमत्ता भिन्न आहेत, आपण मगाशी बघितलं. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट मूल हे लर्निंग बाय फेल्युअर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण चुकत शिकतो. मग त्या चुकण्याला वाव असणं आणि चुकण्याला प्रतिष्ठा असणं ही जोपर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीत नाही तोपर्यंत आपण ज्ञानयुगात आपल्याला अपेक्षित अशी शिक्षण पद्धती आणू शकत नाही. प्रत्येक चुकीचं सेलिब्रेशन होणं की तू चुकतोयस म्हणजे काय, तू आता चांगलं शिकणार आहेस पुढे. कारण पोहायला सुद्धा आपण तसेच शिकतो, सायकल सुद्धा चालवायला आपण तसंच शिकतो, तसंच गणित शिकणार, तसंच विज्ञान शिकणार. त्याच्यामुळे पहिल्याच वेळी अॅक्युरेट उत्तर आलं पाहिजे, अचूक उत्तर दिलं पाहिजे. ही जी अपेक्षा आहे ती अपेक्षा कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आणि त्यांना त्या अपयशातनं शिकायला लावलं पाहिजे, प्रयोग करायला स्वातंत्र्य असलं पाहिजे. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार सर, बोला. हा, नमस्कार. नमस्कार. हल्ली सर्वत्र असा समज आहे की ज्या शिक्षणामुळे सर्वात जास्त पैसा मिळतो ते सर्वात चांगलं शिक्षण, ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा आहे तो सर्वात जास्त यशस्वी, ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा आहे तो सर्वात जास्त आनंदी. माझ्या मते ह्याला जर काही नैतिक मूल्यांची जर का जोड नसेल तर ते सगळं व्यर्थ जातं. तर ह्याची सांगड घालून ही गोष्ट समाजाला कशी पटवता येईल? आभारी आहे. धन्यवाद सर. किशोरजी, तुमचा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला एक नॉलेज बेस्ड सोसायटी जशी निर्माण करायची आहे तशी एक वायझर सोसायटी पण निर्माण करायची आहे. ही कशी निर्माण होऊ शकेल तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेला आपण नॉलेज बेस्ड सोसायटी तयार करतो म्हणजे ज्ञानाधिष्ठित असा समाजाचे निर्माण करतो त्यावेळेला आपण काय करतो खरं म्हणजे तर जडवस्तू, जमीन, नैसर्गिक संपत्ती, खनिज तेलासह आणि त्याचबरोबर आर्थिक भांडवल याच्याऐवजी आपण ज्ञानाला जास्त महत्व देऊ लागतो. शेतीप्रधान व्यवस्थेमध्ये ज्यावेळेला तुमच्याकडे जास्त जमीन येते त्याचा अर्थ माझ्याकडची जमीन कमी झालेली असते, कारण पृथ्वीवरची जमीन ही मर्यादित आहे. ज्ञानयुगामध्ये काय होतं की ज्यावेळेला तुम्ही जास्त ज्ञान मिळवता त्यावेळेला मला सुद्धा जास्त ज्ञान मिळण्याची संधी निर्माण होते. म्हणजे शेतीप्रधान व्यवस्था किंवा उद्योगप्रधान व्यवस्था जी जडवस्तूंवर आधारित आहे, जमीन, पाणी अशा रिसोर्सेसवर आधारित आहे, त्यावेळेला विन लूज अशा प्रकारची रचना निर्माण होते. अर्थातच तशीच रचना त्याच्यातून निर्माण होण्याला दुसरा पर्याय नसतो. पण ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये विन विन अशी रचना होते. विन विन एकदा रचना झाली की मग आपल्याला सहिष्णुता, साहचर्य, सहकार्य ह्या मूल्यांना जन्म देता येतो. त्याच्यामुळे केवळ जास्त पैसे मिळणं असाच ज्ञानाधिष्ठित शिक्षणाचा रोख नाही. ज्ञानाधिष्ठित अशा शिक्षणाचा किंवा ज्ञानाधिष्ठित समाज व्यवस्थेचा रोग जो आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक यथार्थ अशी जीवनशैली निर्माण होण्याकडे आहे. कारण तुम्ही एकदा जड पदार्थ आणि ऊर्जा यांचा वापर सीमित केलात आणि ज्ञानातून त्या गोष्टी, त्या सेवा मिळवायला सुरुवात केलीत की मग तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने यथार्थ असं जीवन निर्माण करता. त्याचबरोबर तुमच्या प्रगतीमुळे दुसऱ्यांची अधोगती होते या व्यवस्थेतून तुम्ही बाहेर पडता. खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा याच्याविषयी म्हटलेलं आहे की ज्ञान हे असं एक धन आहे की जे दिल्याने वाढतं. तर तशा एका समाजाकडे, तशा एका संस्कृतीकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला ज्ञानाधिष्ठित अशा समाजाची निर्मिती करायची आणि त्याच्यासाठी तशा प्रकारचं शिक्षण आपल्याला द्यायचं. त्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या रचनेमध्ये जी मूल्य आहेत ती मूल्य आपल्याला, नैतिक मूल्य जी आहेत ती शेतीप्रधान व्यवस्थेमध्ये किंवा उद्योगप्रधान व्यवस्थेमध्ये वेगळी शिकवावी लागतात. ज्ञानप्रधान व्यवस्थेमध्ये ती आपोआप त्याच्यामध्ये अंतर्गत आहेत. याचं कारण तुम्ही ज्यावेळेला ज्ञान मिळवतात त्यावेळी सगळ्या समाजाला तुम्ही ते सहज वाटू शकता
आणि त्याच्याबद्दल दुसऱ्याचं कोणाचं तरी कमी करून तुम्ही ते करत नाही. त्याच्यामुळे अनेकांना संपत्तीच्या निर्मितीची संधी निर्माण होते. असं नाही की मी संपत्ती मिळवली की दुसऱ्याची कोणाची तरी कमी होणार आहे. त्याच्यामुळे संपत्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपला मूलभूतरित्या बदलतो, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. नैतिक मूल्यांना कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये फाटा दिलेला नाही, तर नॉलेज सोसायटी म्हणजे नॉलेज बेस्ड सोसायटी हॅज टू ऑल्सो बिकम वायझर सोसायटी, हेही आवश्यक आहे. सर, आता मी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारते, तो असा की तुम्ही मगाशी म्हणाल की परीक्षा पद्धती हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्ञानयुगातल्या शिक्षणाच्या दृष्टीने. पण मग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नक्की काय अपेक्षा आहे, की म्हणजे त्यांना परीक्षा म्हणजे खूप गंभीर स्वरूपाचा प्रश्न असतो त्यांच्यासमोर. मग परीक्षा पद्धती असावी की नसावी, आणि मग त्या परीक्षेसाठी जी आपल्याकडे अभ्यास प्रणाली आहे की पाठांतर हवं किंवा घोकमपट्टी हवं, ते असावं की नसावं, काय सांगाल सर? ज्ञानयुगातली परीक्षा पद्धती कशी असायला पाहिजे? परीक्षा पद्धतीमध्ये मुळात काही चूक नाहीये, कारण मी कितपत ज्ञान केलंय ते समजून मला घेणं आवश्यकच असतं. त्याच्यामुळे परीक्षा पद्धती त्याच्यात काही चुकीची गोष्ट नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शासनाने सुद्धा धोरणात्मक पातळीवर ही गोष्ट स्वीकारलेली आहे की सातत्यपूर्ण मूल्यमापन हे फक्त वर्षाच्या शेवटी एक वार्षिक परीक्षा ज्यावेळी घेतो आपण, त्यावेळेला त्या मूल्यमापनामध्ये अनेक दोष निर्माण होतात, जे आता 10वीच्या परीक्षेमध्ये अजून शिल्लक आहेत, 9वीच्या परीक्षेमध्ये अजून शिल्लक आहेत. परंतु शासनाने 1ली पासून 8वी पर्यंत मात्र सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं धोरण स्वीकारलेलं आहे. म्हणजे काय, तर तुम्ही सतत तुमची एक परीक्षा होत राहील, तुम्ही सतत शिकत राहताय, त्याची सतत परीक्षा होतीये, आणि त्या परीक्षेनंतर मला काय समजलं नाही, माझी बलस्थानं काय, माझ्यामध्ये त्रुटी कुठल्या आहेत, हे मला तिथल्या तिथे समजतं, आणि मग त्या त्रुटींवर मी मात करतो आणि ते समजून मी परत पुढे जातो. तर ही जी रचना आहे ही आपल्या धोरणात्मक पातळीवर आलेली आहे. आता ती प्रत्यक्ष वर्गखोलीमध्ये आणणं हे एक आव्हान आहे, आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. तसं पालकांनीही आग्रह धरला पाहिजे, शिक्षकांनाही त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण जर आपला विकास घडवून आणला. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्याच्यात प्रश्न कसे असले पाहिजे, तर ह्याच्यातले प्रश्न हे पाठांतरावर आधारित नसावेत, तर हे काहीतरी कृती करून त्याच्यातून ज्ञान मिळवण्यावर आधारित असावेत. आणि शासनाने तसं धोरण पण स्वीकारले. त्याच्यामुळे जर विद्यार्थ्यांना एकोत्तरी प्रश्न न विचारता, म्हणजे ज्याचं आधीच उत्तर माहिती आहे, ज्याचं आधीच उत्तर पुस्तकात दिलेलं आहे किंवा गुगलवर सापडण्याची शक्यता आहे, असे प्रश्न न विचारता ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःला विचार करता येईल. जसं मी मगाशी 4 अधिक 5 बरोबर किती, या प्रश्नाची 9पेक्षा वेगळी उत्तरं द्या असं मुलांना म्हटल्यानंतर मग ती जी परीक्षा होते ती ती ज्ञानरचनावादी शिक्षणातली परीक्षा असते. त्याच्यामुळे मग मुलं अगदी भिन्न पद्धतीने विचार करतात. आता जर तुम्ही तशा प्रकारची परीक्षा सातत्याने घेत राहिलात तर मुलांच्या मनावर ताण येण्याची गरजच नाही. दुसरं म्हणजे ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य काय, तर त्यात मूल्यमापन आहे पण त्याच्यात समुपदेशन आहे. म्हणजे काय, तर मी परीक्षा दिली ठीक आहे, पण मला 70 मार्क मिळाले आणि तुम्हालाही 70 मार्क मिळाले, तर 70 मार्कांना महत्व नाहीये. तर मला 70 मार्क नक्की कशामुळे मिळाले, म्हणजे कुठल्या गोष्टी मला नीट समजल्या होत्या, कुठल्या गोष्टींचं उपयोजन मी चांगलं करू शकत होतो, कुठल्या नवकल्पना मी मांडल्या होत्या. मग त्याचे माझे 70 मार्क जे आहेत ते तुमच्या 70 मार्कांपेक्षा भिन्न आहेत. आणि मग जे 30 मार्क गेले ते का गेले, तर कुठल्या गोष्टी मला कळल्या नव्हत्या, मग त्या आता मी कशा समजून घ्यायच्या, मग त्या समजून घेण्यासाठी मला कोणीतरी मदत करते आणि मला त्यासाठी वाव आणि वेळ दिला जातो आणि मला पुन्हा त्याची परीक्षा देता येते. मग त्याच्याने कुठल्याही प्रकारचं जे ताणतणाव आहेत मुलांच्या मनावर ते निर्माण होणार नाहीत. ह्याला रचनावादी शिक्षणातली परीक्षा पद्धत असं आपण म्हणतो. म्हणजे ती सुद्धा तितकीच रचनावादी, हे लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन कळला, पण ह्या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असते. सर काय सांगाल अगदी थोडक्यात, पालकांची भूमिका नेमकी या ज्ञानयुगात कशी असावी? पालकांची भूमिका जी आहे ती माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. याचं कारण पालकांनी
आत्ताच्या परिस्थितीमध्ये निदान 8वी पर्यंत तरी, म्हणजे 9वी 10वीच्या परीक्षा, पुढच्या परीक्षांविषयी मी आता बोलणार नाही, कारण ते अजूनही वर्तनवादी क्षेत्रातल्याच आहेत, त्याला अजूनही पाठांतरालाच महत्व आहे आणि अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं देण्यालाच महत्व आहे आणि ते ज्ञानरचनावादाच्या एकंदर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. 1ली ते 8वी मधले जे पालक आहेत त्यांच्याशी मात्र मी जरूर असं त्यांना सांगेन की आपला जो पाल्य आहे किंवा आपला मुलगा मुलगी जे आहेत ते किती निराळ्या पद्धतीने तो विषय शिकू शकतात, तर त्यांनीच त्यांना नेहमी ओपन एंडेड प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. म्हणजे पुस्तकातलं तसंच तसं घोकमपट्टी करून मला म्हणून दाखव, ह्यापेक्षा तू किती वेगळ्या पद्धतीने हे सांगू शकतोस, असे प्रश्न त्यांच्या भोवती निर्माण केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना निर्णयाला वाव दिला पाहिजे. म्हणजे आज तू कशाचा अभ्यास करणार आहेस हे विचारलं गेलं पाहिजे, की ज्यापेक्षा तू आत्ता गणिताचा अभ्यास कर, असं न करता आज तुझा काय विचार आहे. म्हणजे एकाएकी तो एक रचनावाद सुरू होतो मनामध्ये की अरे मला काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे, मला विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर जे निरनिराळे विषय आहेत त्या विषयांवरचे सुद्धा प्रश्न हे ज्याची उत्तरं त्या पॅरेग्राफमध्ये सापडणार नाहीत असे प्रश्न विचारले गेले पाहिजे. म्हणजे विद्यार्थी किंवा मुलं विचार करायला भाग पडतील आणि त्यांना याचा अजिबात कुठलाही न्यूनगंड येणार नाही की ह्याच्यातलं तसंच्या तसं मी म्हणून दाखवू शकत नाही किंवा हे पाठ करून तसंच्या तसं लिहून दाखवू शकत नाही. तर ही आता गोष्ट मी तुला सांगितली, कोल्हा आणि कर्कोचा, किंवा कोल्हा आणि तो वरती झाडावर बसलेला कावळा आणि त्या कावळ्याच्या तोंडातले चोचीतलं ते मांसाचा तुकडा. तर ती गोष्ट तू कोल्ह्यानी जी आयडिया केली त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने त्या कावळ्याच्या चोचीतला मांसाचा तुकडा कसा खाली आणशील. विद्यार्थ्यांनाच विचार करायला लावणारं शिक्षण देणं हे म्हणजेच ज्ञानयुगातलं शिक्षण असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. खरं तर विषय खूप मोठा आहे, पण सर तुम्ही खूप छोट्या छोट्या उदाहरणातनं छान समजावून सांगितलं. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. धन्यवाद.